IVM. Welcome to Audio Gyan with Kedar Nimkar, a podcast that documents insightful conversations with Indian designers, artists, musicians, writers, thinkers, and creatives of all types. Catch us on iTunes or visit audiogyan.com for more Gyan sessions. Here's your host, Kedar Nimkar. Today, I have Geetanjali Kulkarni with us on Audio Gyan. Geetanjali is an actor who has been performing for theatre, films, and web. She has been always ahead of her time. Her quest to do something unconventional always paved a different way for her and people around her. Geetanjali's dedication is contagious and has given certain meaning to the most uncertain profession called acting. Today, we are here to discuss one of my favorite topics, education, but through theatre and acting, or should I say performing arts. This audio GAN will be entirely in Marathi. So thank you, Geetanjali, वेळ दिल्याबद्दल आणि it's a real honor to have you on Audio GAN. Thank you so much, Kedar. My pleasure. Thank you so much. तर माझे प्रश्न आहेत, एक 4-5 प्रश्न आहेत आणि एक्सक्यूज मी फॉर म्हणजे माझं थोडंसं मराठी एवढं काय असं प्रोफेशनल मराठी नाहीये, पण मी प्रयत्न करीन. नाही ओके, माझ्या सगळ्याच भाषा कच्च्या आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर सगळ्यात पहिले मला विचारायचं की लाईक यू वर्क विथ म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ प्लेज आणि वेगवेगळ्या डिरेक्टर बरोबर पण काम केलंय, म्हणजे परेश मुकाशी ते मोहित टाकळकर किंवा सुनील शानबाग ते अतुल कुमार. तर म्हणजे मला असं स्टार्ट करायचंय की तुम्ही कसे अडॅप्ट करतात डिफरंट स्टाईल्स ऑफ थिएटरसाठी आणि काय ती प्रोसेस असते. म्हणजे कारण एक ऍक्टरचा पण स्वतःचा पण एक एक्सप्रेशन असतं, वेअरएज डिरेक्टरचं पण काहीतरी एक विजन असतं. तर हाऊ डू यू अडॅप्ट टू दीज ऑर हाऊ डू यू कोप अप विथ डिफरंट स्टाईल्स ऑफ थिएटर? म्हणजे we'll start there and then we'll open up more questions as we go along. Yeah, of course. बेसिकली मला असं वाटतं की जेव्हा आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिकलो तेव्हाच आम्हाला वी वर इंट्रोड्यूस टू डिफरंट काइंड ऑफ जॉनर्स अँड डिफरंट स्टाईल ऑफ डिरेक्शन. कारण की आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे दिग्दर्शक यायचे, अगदी बीव्ही कारंत पासनं, रॉबिन दास पासनं, अनुराधा कपूर पासनं, व्हॅलेंटाईन टेप्लेको, मॉस्को आर्ट थिएटर. सो द ट्रेनिंग इटसेल्फ वॉज लाईक दॅट. त्यामुळे वी वर ट्रेन टू अडॅप्ट. म्हणजे प्रत्येक आम्ही आणि संस्कृत नाटकांचं सुद्धा आम्ही सादरीकरण केलं, फोक नाटकं सुद्धा केली, शेक्सपियरची नाटकं सुद्धा केली, अगदी ब्रेक्ट आणि अगदी मॉडर्न रायटर्सची सुद्धा नाटकं केली. तर सगळ्या पद्धतीच्या नाटकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या दिग्दर्शकांबरोबर वेगवेगळ्या थिएट्रिकल लँग्वेजेस मध्ये आम्ही काम केलं आधी 3 वर्ष ऍज स्टुडंट्स ऍट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. त्यामुळे द ब्रेन वॉज ऑलरेडी ट्रेन्ड फॉर दॅट असं मी म्हणेन. आणि यू प्रिपेअर युअर सेल्फ, कारण की तुम्हाला सवय लागते त्याची. 3 वर्ष जेव्हा तुम्ही दिवस रात्र नाटक करत असता, नाटक वाचत असता, नाटक बघत असता, आजूबाजूला तेच वातावरण असतं, त्यामुळे तुमचं ऑटोमॅटिकली टेम्परमेंट बनतं की ना, काय असं की तुम्हाला लगेच अंदाज येतो की नाटक काय असणार आहे, दिग्दर्शक काय सांगू इच्छितो, आपण काय करायला पाहिजे. तुम्हाला पटकन त्याचा अंदाज यायला लागतो. तर ऑफकोर्स मी हे सगळं क्रेडिट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला की आम्हाला अडॅप्ट करण्याची सवय लागली. आता ही माझी पद्धत आहे की नाही आणि हे माझं एक्सप्रेशन आहे की नाही हे काम करता करताच कळतं. तुम्हाला अनेकदा कळतं की अरे आपलं हे एक्सप्रेशन कदाचित नाहीये. जसं परेश मुकाशी बरोबर काम करताना मला लक्षात आलं की अरे हे माझं एक्सप्रेशन आहे आणि हे मला अशा पद्धतीच्या नाटकाचा भाग व्हायचा आहे, मला अशा पद्धतीचं नाटक करायचंय किंवा अशा दिग्दर्शकांबरोबर काम करायचंय ज्यांचं एक वर्ल्ड व्ह्यू आहे, ज्यांना एक वेगळं काहीतरी, ज्यांचं एक पॉलिटिक्स वेगळं आहे ना, म्हणजे ज्यांना काहीतरी म्हणायचंय, नुसतं एखादी गोष्ट रंजक गोष्ट नाही सांगायची, पण त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी म्हणायचंय. जे मला नंतर लक्षात आलं, मी एक बाई ग कमालच झाली नावाचं एक मराठी कमर्शियल नाटक करत होते आणि ते त्याच्या प्रयत्नाला ही माझी भाषा नाही, हे नाटक मला जे सांगायचंय ते नाहीये. आणि मला आनंद झाला मी ते नाटक करताना यासाठी की मला कळलं की मी अशी ऍक्ट्रेस नाहीये की मी कुठल्याही गोष्टीचा भाग होऊ शकेन. तर त्यामुळे मी जेव्हा डिरेक्टर्स बरोबर काम केलं, सुनील शानबाग असो, परेश मुकाशी असो, मोहित टाकळकर असो, आय न्यू व्हॉट काइंड ऑफ डिरेक्टर्स दे आर, व्हॉट काइंड ऑफ स्टोरीज दे वॉन्ट टू टेल. आणि
असं नाही की त्रास नाही झाला, दरवेळेस आपण माणूसच असतो, आपल्याला दरवेळेस प्रोसेसमध्ये काहीतरी अडचण येत असते, त्रास होत असतो, आपल्याला कधी कधी कळत नाही दिग्दर्शक काय विचार करतोय. फॉर एक्झाम्पल मला पिया बेहरुपियामध्ये खूप सुरुवातीला कठीण गेलं. अतुल कुमार स्वतः खूप उत्तम ऍक्टर आहे आणि तो खूप चॅलेंजेस द्यायचा ऍज अन ऍक्टर, कारण तो फिजिकल थिएटर मधला आहे, त्याचं खूप काम ऍज अ स्किल त्याच्याकडे खूप हाय लेवल, आणि तो मला चॅलेंज करायचा आणि मी तशी त्या पद्धतीचं काम मी केलं नव्हतं. आणि मला इट रिअली हेल्प मी एज अन ऍक्टर, आय से, की माझ्या कम्फर्ट झोन मधनं मी बाहेर निघाले, मला खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या. सुनीलचं काम असं की मला सुनील काम करून कम्फर्टेबल वाटतं, कारण सुनील अशा पद्धतीचं काम करतात की जे तुम्हाला थॉट प्रोवोकिंग असेल, सोशिओ पॉलिटिकल, तर त्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की ह्याच्या मागचं रिझन काय आहे, का हे करतोय. अतुल कुमार इज मोर स्किल ओरिएंटेड आणि मोहितचं खूपच ऑर्गॅनिक काम आहे. मला मोहित बरोबर काम करताना खूप कारण काय तो खूप विश्वास ठेवतो नटांवर आणि त्यांना खूप वेळ, मला माझ्या ते तब्येतीला सूट होणार असतं कुठेतरी. सुनील वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतो ऍज ए सेड, आणि अतुल कुमार मला तरी त्यांनी खूप चॅलेंज केलं आणि आय रिअली थँकफुल की दो माय स्कूल वॉज डिफरंट, I continued doing it and I challenged myself कि I have to prove this to myself, कारण काय really helped me a lot as an actor and as a person. पण मी थोडस इथे न्यूअन्स मध्ये जाऊ इच्छितो की म्हणजे ऍज अ स्टुडंट NSD मध्ये तुम्हाला ट्रेनिंग होतं आणि मग नंतर तुम्ही जेव्हा ते प्रोफेशनली करायला लागतात तेव्हा पण एक डिरेक्टरला सरेंडर होण्याची जी प्रोसेस असते आणि यू हॅव टू ट्रस्ट कम्प्लिटली, त्याच्याबद्दल काही इन्साइट्स शेअर करू शकतात की, कारण काय माझ्या क्षेत्रात, मी डिझाईन क्षेत्रात आहे आणि मी तो नेहमी कनेक्ट ट्राय करतो ड्रॉ करायला, थोडंफार थिएटर केले असल्यामुळे मला माहितीये की अगदी किती डिसिप्लिन्ड असतं किंवा कसं असतं. पण ते असतं ना की इव्हन वेन यू आर ऑलवेज अ स्टुडंट, यू आर ऑलवेज ट्राईंग टू लर्न समथिंग, तर त्यावेळी प्रोसेस कशी असते किंवा काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? नेहमीच तुम्हाला पटतं असं नाहीये दिग्दर्शकांचं, पण अल्टिमेटली ही इज द ऑर शी इज द कॅप्टन ऑफ द शिप. त्यामुळे तुम्हाला समजा पटत असेल तर यू हॅव टू गो विथ इट. अगदीच तुमचं काहीतरी वेगळा व्ह्यू असेल तर तुम्ही नाही केलं काम, असं होऊ शकतं. माझ्याबरोबर झालंय असं एकदा. मी नाव नाही घेऊ इच्छित, पण मी दिग्दर्शकाबरोबर काम करत होते आणि आफ्टर अ पॉइंट मी खूप थकले काम करता करता, आणि मला लक्षात आलं मी नाही करू शकणार ते काम. म्हणजे अगदी मी पोलाइटली त्यांना सांगितलं की मी तुमच्याबरोबर नाही करू शकणार, नॉट दॅट म्हणजे मला काही तुमची पद्धत मान्य नाहीये वगैरे असं नाही, पण मला जमत नाहीये हे काम करायला. म्हणजे मी खूप थकून जाते आणि मे बी माझी ती कपॅसिटी नाही ऍज अन ऍक्टर. त्यामुळे मी माघार घेतली होती आणि मी नाही करू शकले त्यांच्याबरोबर काम. तर असं होतं अनेकदा तुमच्या बरोबर की तुम्ही एखादी गोष्ट नाही करू शकत किंवा तुमच्या कपॅसिटीच्या बाहेर असते किंवा तुमचं कदाचित म्हणणं वेगळं असतं, असं असू शकतं, आणि ते तुम्हाला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि अदरवाईज म्हणजे फॉर एक्झाम्पल अतुल कुमारची जी प्रोसेस आहे ती मी जसं म्हटलं वेगळी आहे. मी तशा पद्धतीचं काम केलं नव्हतं, पण मी ते चॅलेंज स्वीकारू शकले, कारण काय मला कुठेतरी माहिती होतं की मी हे करू शकीन आणि मी पुश करू शकेन मला. पण जेव्हा मला माहिती असतं की माझ्या कपॅसिटीच्याच बाहेर आहे आणि मी करूच शकणार नाही, तेव्हा मग मला माघार घ्यायला लागली. तर त्यामुळे इट डिपेंड्स की तुम्हाला जज करायला पाहिजे की तुम्हाला या दिग्दर्शकाबरोबर काम करायला आवडेल की नाही आवडणार, किंवा आवडणार नाही पेक्षा मी म्हणेन की तुमचं एक्सप्रेशन मॅच होत. मला सुनील सरांबरोबर काम करायला खूप मजा येते. त्यांचं थिंकिंग मला खूप व्हाय वी हॅव टू डू दिस, ह्याच्यावर जे काम करतात ते माझ्या प्रकृतीला सजेस आहे, कारण मला फार विचार करायला आवडला पद्धतीचा की म्हणजे त्याचं सोशिओ पॉलिटिकल इकॉनॉमिक रिझन्स जे आहेत ह्याच्याबद्दल तो जो रिसर्च आहे तो मला करायला फार आवडता एखाद्या रोल बद्दल, एखाद्या नाटकाबद्दल. त्यामुळे मला खूप मजा येते त्यांच्याबरोबर काम करताना. मोहित बरोबर काम करताना सोपं म्हणणार नाही, पण तुम्हाला खूप वेळ देतो, त्यामुळे मला ती
ते मला खूप सोपं जातं, कारण की मी खूप स्लो आहे स्वतः, हळू करते. मला एखादी गोष्ट कळायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी सिरियल्स वगैरे करू शकत नाही, की स्मार्ट नाही, फटाफट मी लाईन्स केल्या आणि फटाफट डिलिव्हर केल्या. तर मला मूवीत असं वाटतं की हा ओके, ही इज गिव्हिंग मी सो मच टाइम एज अन ऍक्टर, सो दॅट्स व्हेरी कम्फर्टिंग फॉर मी. आणि मग मी हळूहळू मी म्हणजे खूप सिन्सिअर व्यक्ती म्हणून मी खूप सिन्सिअर आहे आणि खूप डिसिप्लिन्ड आहे. त्यामुळे मी असं काम करायला लागलं, हळूहळू ते उलगडत जातं. पण अर्थात अनेकदा तेच मी ऍज अ सेड की मी एक नाटक करत होते, कमालच झाली ना, 100 प्रयोग केले, त्याचे कम्प्लीट केले, पण त्रास होत होता ते करताना, कारण की त्या गोष्टीचा भाग मला म्हणजे मी खूप अनकम्फर्टेबल होते आणि मला कुठेतरी वाटत होतं की मला ही गोष्ट कदाचित सांगायची नाहीये लोकांना. ते जरासं असं ना एक विनोदी नाटक होतं आणि तद्दन कमर्शियल नाटक होतं. त्याच्यात काही लेखकाला किंवा दिग्दर्शकाला असं काही पोर्ट्रे करायचं होतं, त्यांचं इंटेन्शन होतं असं मी नाही म्हणणार. इट वॉज लिटल रिग्रेसिव्ह. आणि ज्या लाईटमध्ये बायकांना दाखवत होते, इट डिडंट मॅच माय काय पॉलिटिक्स असं असेल. नॉट दॅट देअर इंटेन्शन वॉज दॅट, पण काय ना अशी मजेदार नाटकं असतात आणि लोकांना वाटतं आपण करतोय, पण की मी आय एम लिटल अबाउट ऑल दिस थिंग्स, त्यामुळे आय कुड टेक दॅट. म्हणजे मला असं नाही की मज्जा म्हणून मी नाही करू शकले. रादर दॅट वॉज अन आय ओपनर फॉर मी, की आय कॅनॉट बी पार्ट ऑफ अ प्रोजेक्ट की जिथे मी फक्त ऍक्टर म्हणून चांगली आहे असं केलं तरी चालेल मला. असं मला म्हणजे असतात ना की तुम्ही ऍक्टर असला की तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या ह्याच्यात तुम्हाला भाग घेता आला पाहिजे, कुठल्याही प्रकारचं तुम्ही. तर हे मला कळलं आणि आय वॉज व्हेरी शुअर की व्हॉट काइंड ऑफ स्टोरीज आय हॅव टू टेल, व्हॉट काइंड ऑफ स्टोरीज आय हॅव टू बी पार्ट ऑफ. थँकफुली मी अफोर्ड करू शकत होते हे करणं. असं अनेकदा होतं ऍक्टर्सच्या बाबतीत. मी आय वोंट बोस्ट अबाउट इट की असं सगळ्यांनी केलं पाहिजे. अनेक जणांना त्यांचं हे काय ना जगण्याचं माध्यम हे आहे, त्यामुळे त्यांना हे करता येत नाही आणि त्यांना अशा गोष्टी सांगाव्या लागतात अनेकदा, ज्या त्यांना कदाचित सांगायच्या नाहीयेत किंवा अशी पात्र रंगवावी लागतात जी त्यांना कदाचित पोर्ट्रे करायची नाहीत. पण अनेकदा तुमच्या यू हॅव टू पे जेवायचं आहे, तुम्हाला रेंट भरायचं, तेव्हा तुम्हाला हे करावं लागतं. आय बीन फॉर्च्युनेट इनफ की मला त्यामुळे मला असं करावं नाही लागलं आणि म्हणून मी मला हवं तेच काम केलं असं मी म्हणेन. नाही, पण तुम्ही जेव्हा म्हणालात की जेव्हा हे वेगवेगळे डिरेक्टर्स गिव्ह यू टाइम टू पुश दी एनव्हलप अँड टू एक्सप्लोर अँड गिव्ह यू टाइम एज वेल, तर त्या संबंधात मला विचारायचं होतं की म्हणजे NSD मध्ये परफॉर्म करणं किंवा पृथ्वीमध्ये परफॉर्म करणं किंवा तुमच्या इंग्लंडच्या म्हणजे असे दौऱ्यांमध्ये परफॉर्म करणं, तो हाऊ डू यू सॉर्ट ऑफ प्रिपेअर की ओव्हरऑल काय प्रोसेस असते. आणि त्याच याने की जेव्हा तुम्ही सिरीज साठी काम करतायत किंवा आता नेटफ्लिक्सवर जे काय ताजमहल जे काय त्याच्यासाठी प्रिपेरेशन, त्यातला थोडासा भाग सांगा. पण मेनली थिएटरसाठी वेगवेगळ्या व्हेन्यूज मध्ये परफॉर्म करताना काय, व्हॉट आर द चॅलेंजेस? बिकॉज म्हणजे आता पिया बेहरुपिया लाईक इफ यू हॅव टू रन अक्रॉस द स्टेज लाईक 100 times, तर इट इज अ डिफरंट म्हणजे इट्स अ फिजिकल ऍक्टिव्हिटी, राईट? त्याच्याबद्दल थोडंफार काही सांगू शकाल? हो, अगदीच. मला स्वतःला खूप आवडतं म्हणजे ना फिजिकली काम करायला. म्हणजे मला अट्रॅक्शन येते आणि काही गोष्टी मला जमत नाही, त्याचं मला दुःखही आहे. पण मी अगदी NSD पासून मला लक्षात आलं होतं की माझ्या बॉडीच्या खूप लिमिटेशन्स आहेत आणि त्यामुळे मी एका पॉइंट नंतर काही गोष्टी करू शकणार नाही फिजिकल थिएटरमध्ये. पण मला नेहमी ती व्यक्ती कशी दिसेल, ती व्यक्तीचं चित्र काय असेल, इमेज काय असेल, जे आपण पात्र निभावणार आहोत, तर त्यामुळे मला ते इमॅजिन करायला काय आवडेल, ती व्यक्ती कशी चालेल, ती व्यक्तीचा चेहऱ्यावरती एक मास्क आपण म्हणतो तसा काय असेल, एक स्थायी भाव काय असेल. तर असं सगळं मला शोधायला आवडतं आणि हे मला NSD मध्ये मी कळलं असं मी नाही म्हणणार. मला परेश बरोबर काम करताना खूप NSD मधल्या गोष्टी उलगडायला लागल्या. आणि जेव्हा मी 500 प्रयोग केले ना, बोंबिलवाडीचे किंवा लग्न कल्लोळचे 200 प्रयोग केले, रोज तुम्ही जेव्हा स्टेजवर जाता तेव्हा तुमचा हा सगळा अभ्यास जो केलेला असतो तो तुम्हाला खूप उपयोगी पडतो. म्हणजे तुम्ही असंच जात नाही स्टेजवर, तुम्ही काहीतरी घेऊन जाता. तुमच्या मनात काहीतरी एक तुम्ही शिकलेल्या असता, ते तुमच्या कुठेतरी
राहतं आणि ते तुम्ही यू कॅरी दॅट ऑन स्टेज. आणि हा सगळ्याचा खूप फायदा, मराठी रंगभूमीचा सगळ्यात मोठा फायदा मला हा झाला की मी कुठेही एका धुळ्याच्या थिएटरमध्ये परफॉर्म कसं करायचं, शिवाजी मंदिरमध्ये परफॉर्म कसं करायचं, बालगंधर्वमध्ये कसं परफॉर्म करायचं, एखाद्या ओपन एअर मध्ये कसं परफॉर्म करायचं, हे सगळी जी काय म्हणतात जे माझं काम इथे झालं मराठी रंगभूमीवर, त्यांनी मला खूप मदत केली की कधीही उठा आणि ना स्टेजवरती जा आणि प्रयोग करा. मी 3 प्रयोग करायचे बोंबिलवाडीचे एका दिवशी. म्हणजे एकदा तर असं झालं होतं की आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आम्ही नाशिकहून शिवाजी मंदिरला प्रयोग होता दुसऱ्या दिवशी, नाशिकला शनिवार रात्री प्रयोग होता. आमची बस अडकली आणि आम्ही घरी पोहोचू नाही शकलो सकाळी, आणि आम्ही जवळजवळ 1:30 वाजता शिवाजी मंदिरला पोहोचलो. 11:30चा प्रयोग होता. ऑडियन्स थांबली होती आमच्यासाठी. आम्ही बसमधून उतरलो आणि आम्ही मेकअप केला आणि आम्ही वी वर ऑन स्टेज, आणि हाऊसफुल शो होता. तर ही जी तयारी आहे म्हणजे कुठेही प्रयोग करण्याची, म्हणजे रांकागुआमध्ये आम्ही पिया बेहरूपिया एका बुल फायटिंगच्या एरिना थिएटरमध्ये केला होता, जिथे बुल फायटिंग पूर्वी व्हायचं. 5,000 ऑडियन्स होता. तर इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. किंवा ग्लोब थिएटर असेल, 3 साइडेड ऑडियन्स आणि हाफ क्लोज्ड हाफ ओपन हे, किंवा अगदी छोटं एक आम्ही वुझन मध्ये चायनामध्ये एका फेस्टिवलला गेलो तर अगदी पृथ्वीपेक्षाही छोटं एक थिएटर होतं, पण असं इंटिमेट, तिथेही परफॉर्म केलं. आणि आम्ही अगदी लोकांच्या काय म्हणतात पिया बेहरूपिया ड्रॉइंग रूम मध्ये सुद्धा परफॉर्म केले. आमच्या रजत कपूरच्या घरी आमची 0 रिहर्सल झालेली होती. तर असं वेगवेगळ्या स्पेसेस मध्ये परफॉर्म केलं आणि मला ते खूप आवडतं. म्हणजे ट्रेडिशनल स्पेसेस मध्येच फक्त परफॉर्म करायचं असं मला कधीच वाटलं नाही. आणि दॅट द होल क्रेडिट गोज टू NSD एक्सपिरियन्स, कारण की तिथे आम्हाला हा अनुभव दिला गेला होता की तुम्ही वेगवेगळ्या स्पेसचा कसा वापर करायचा आणि स्पेस कशी इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे तेच मी म्हटलं की NSDचं ट्रेनिंग हॅज बीन अन आय ओपनर फॉर मी, फॉर माय लाईफ, नॉट जस्ट एज अन ऍक्टर. मला एक माणूस म्हणून जी माझी काय म्हणतात ना माझे सगळे सेन्सेस असे ओपन झाले, दॅट इज बिकॉज ऑफ NSD. म्हणजे डोळे उघडे झाले मला वेगळ्या पद्धतीने. तोपर्यंत मी अगदी टिपिकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंब जी नाटकं बघतात तीच बघत होती. नॉट इव्हन एक्सपेरिमेंटल थिएटर, कमर्शियल थिएटरच मी माझ्या आयुष्यभर बघितलं. आणि मला तेवढंच माहिती प्रसिनियम थिएटर, त्याच्यापेक्षा वेगळी स्पेसच मला माहिती नव्हती. पण NSD मध्ये गेल्यानंतर मी वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं पाहिली आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या नाटकांचा भाग होते. त्यामुळे मला आय थिंक दॅट वॉज द मेन प्रिपरेशन. आणि मग नंतर हा मराठी नाटकाचा अनुभव की रोज तुम्ही वेगळीकडे जाताय, रोज वेगळ्या माणसांना फेस करताय ऍज अन ऍक्टर, आणि कधीही कुठल्याही वेळेला 3 प्रयोग 4 प्रयोग, तर पूर्ण त्यामुळे मला कुठेही आज जगातल्या कुठल्याही म्हणजे थंडीत कुडकुडत आम्ही जयपूरमध्ये पिया बेहरूपिया ओपन एअर मध्ये केलाय. गजब कहाणी LTG मध्ये दिल्लीला केलं होतं जेव्हा ते थिएटर AC नव्हतं. तुम्ही असं वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत, अगदी घामोघाम होऊन प्रयोग केलेले आहेत जिथे AC नाही आहे, अनेक ठिकाणी केलंय. आणि आता मला असं वाटतं सवय झाली, 25 वर्ष गेले करते, त्यामुळे आता कशाच काही वाटत नाही असं झालेलं. म्हणजे तुम्ही NSD मध्ये जो अभ्यास केला आणि नंतर मग यू हॅव मेंटर्ड ॲट DSM ऑल्सो, तर मी थोडासा ट्रॅक चेंज करेन आणि असं विचारेन की थिएटर एज्युकेशन बद्दल तुमचं आता सध्याचं मत काय? म्हणजे व्हॉट डज थिएटर एज्युकेशन मीन टू यू अँड व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग इन दिस डे अँड एज? आता जे चाललंय त्याच्याबद्दल काही ऑब्झर्वेशन्स आहेत? मला असं वाटतं खूप पद्धत बदलली आहे शिकण्याची, शिकवण्याची. कारण मी असा प्रश्न का विचारला, कारण मी अतुल सरांबरोबर खूप दिवसांपासून बोलतोय आणि मी काही प्रश्न काढलेले, त्याच्यानंतर मी ते पाठवले. ते बोलले की यार हे प्रश्न ना मी उत्तर देईन पण सगळी खोटी असतील, कारण आता मीच बदलत चाललोय. त्याच्याऐवजी तू कदाचित रामोंना विचार किंवा कोणाला तरी विचार आणि मग प्रश्न परत पाठव. तर मला असं त्यांच्या बोलण्यातून अशी झाक जाणवली की बाबा डिसिप्लिन कमी झालंय का. तर मला अजून माहित नाही, हे माझे जस्ट अझम्पशन्स आहेत, कारण मी थिएटरमध्ये नसल्यामुळे काही एक बायस्ड म्हणजे एक जनरल ओपिनियन आहे. पण तुमच्या साईडनी तुम्ही इनसाइड असल्यामुळे थोडंफार वेगळं पर्स्पेक्टिव्ह मिळू शकतो. मला माहिती नाहीये, म्हणजे मी आता DSM मध्ये फ्रँकली मी आता जात नाही, त्यामुळे मला आता माहिती नाहीये. शिकवायला मी नाही जात.
बदलणारच ना, मला असं वाटतं बदलणार. मी आता गोष्टरंग फेलोशिपच्या वेळेस जे शिकवते त्याच्यामुळे थोडंफार मला कळतं, पण तिथे फार फोकस्ड मुलं येतात त्यामुळे तितकं कळतही नाही असं मी म्हणेन. जवाहर मध्ये तिकडचा काही अनुभव? सोनाळ्याचा, ते सोनाळ्याला गोष्टरंग फेलोज येतात आणि आम्ही त्यांना 1 वर्षभर ट्रेनिंग देतो आणि शिकवतो. मला वाटतं बदलणार लोक, म्हणजे मला त्याच्या बाबतीत काही वाटत नाही. म्हणजे मुलं नवीन जनरेशन कशी आहे वगैरे असं मी अजिबातच म्हणणार नाही. ते सगळं आम्ही आमच्या सिनियर्सना वाटायचं आम्ही तितके केपेबल नाही आहोत, विच इज म्हणजे कोणालाही वाटत असतं. आणि कारण काय काळ बदलत असतो, प्रत्येकाच्या डेफिनेशन्स बदलत असतात, प्रेशर्स बदलत असतात ना, तुमच्या काळातले प्रेशर्स वेगळे असतात. तर मला नवीन जनरेशन बद्दल काही बोलायचं असं अधिकार आहे असं मला वाटत नाही. त्यांना त्यांचे प्रेशर्स असं माहिती. मी काय बघते ते सांगू शकते. मी स्वतः माझ्याबद्दल बोलू शकते की मी जेव्हा NSD ला गेले तेव्हा मला खरंच काही कल्पना नव्हती मी काय करतेय, मी कुठल्या दिशेला चालले. मी मज्जा करायला गेले होते NSD ला, मला स्कॉलरशिप मिळाली होती, मला अभ्यास करायचा नव्हता आयुष्यात. मला वाटलं होतं ऍक्टिंग करायचं म्हणजे डायलॉग पाठ करायचं, रडायचं, हसायचं वगैरे वगैरे. तर तसं झालं नाही. NSD गेल्यावर तुम्हाला मोठा धक्का बसला की काहीतरी वेगळंच चाललेलं आहे आणि मला इथे खूप अभ्यास करावा लागणार, मला खूप प्रेशर आलं त्या गोष्टीचं. आणि मी घरच्यांशी भांडून गेले होते, त्यामुळे माझ्यावरती खूप जबाबदारी होती स्वतःची. आणि तिथे गेल्यावर मला लक्षात आलं मी रादर आय वॉज व्हेरी बर्डन्ड, कारण की मला आय वॉज नॉट गिव्हिंग एनी रिझल्ट. आय वॉज अ डिसिप्लिन्ड स्टुडंट. लोकांना माझ्यावरती विश्वास होता, पण त्यांनी मी तितकं काय आय डोंट थिंक आय वॉज अ व्हेरी गुड ऍक्टर ऍट दॅट टाइम ऍट ऑल. आणि मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला कळत नव्हतं माझी काय पद्धत आहे, माझी काय मेथड आहे, मला काही सापडलंच. मी अत्यंत कन्फ्युज होते. म्हणजे तुम्हाला एक लग्नात तुम्ही बुफे जेवण जेवलात की काय होतं तुमच्या समोर 1000 गोष्टी असतात, तुम्हाला काय घ्यावं कळतच नाही, तशी अवस्था होती माझी. पण मी परेश बरोबर काम केल्यामुळे मला खूप फोकस मिळाला, मला कळलं मला काय हवंय. मला लक्षात आलं की आपली काय बलस्थान आहेत ऍज अन ऍक्टर आणि आपल्याला काय कशावर काम केलं पाहिजे हे सगळं मला माझे हे जे प्रयोग आहेत 500 बोंबिलवाडीचे आणि 200-250 लग्न कल्लोळचे हे करताना कळलं. मला लक्षात आलं आपण काय करू शकतो आणि आपण काय करू शकत नाही ह्याचं, ही गोष्ट. आणि तुम्हाला आता काय आहे, माझ्या सारख्या व्यक्तीला डिसिप्लिन गरजेचंच होतं. मी डिसिप्लिन नसते, मी प्रॅक्टिस केली नसते, मी सिन्सिअर नसते, तर मी आज जिथे आहे तिथे पोहोचूच शकले नसते. जे काही मला थोडंफार माझं अचिव्हमेंट आहे की किंवा मी ऍज अन ऍक्टर मला वाटतं की मी आय फेअर्ड इनफ, म्हणजे मी जे काही होते 20 वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा. पण एखाद्याला कदाचित आधीपासूनच तो इव्हॉल्व्ड असू शकतो. फॉर एक्झाम्पल मी नवाजुद्दीन माझा क्लासमेट होता, नवाज. तो स्कूलमध्ये सुद्धा तितकाच उत्तम ऍक्टर होता. म्हणजे स्कूलमध्ये सुद्धा ही वॉज व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑल ऑफ अस. त्याचं करण्याची पद्धत वेगळी होती, तो त्याच्याकडे लक्षच जायचं, तो वेगळंच करायचा. आणि इट्स जस्ट की त्याला खूप वेळ लागला, म्हणजे लोकांना वेळ लागला त्याला शोधायला, पण ही वॉज ऑलवेज देअर. म्हणजे ही वॉज ऑलवेज प्रॉमिसिंग एज अन ऍक्टर. तर त्यामुळे काही लोकांकडे ते असतं, त्यांनी काहीतरी आधी काम केलेलं असेल किंवा त्यांनी काहीतरी बघितलं की त्यांच्या आयुष्यात त्यांना असं काही अनुभव असेल त्याच्यामुळे ते अधिक उत्तम एक्सप्रेशन असतं त्यांचं, किंवा त्यांना कळलेलं असतं काय करायचंय. तर त्यामुळे डिसिप्लिन हा खूप सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. मी असं नाही म्हणणार की मला जितक्या डिसिप्लिनची गरज आहे कदाचित दुसऱ्या माणसाला गरज नसेल तितक्या डिसिप्लिनची, त्याला ते सहज मिळालं असेल आयुष्यात. तर त्यांनी कशाला घ्यायची इतकी मेहनत अननेसेसरीली, त्याला गरज नसेल ती मेहनत घ्यायची. तर एकदम म्हणजे थोडस वेगळंच डेफिनेशन मला जाणवते. कारण माझ्या व्याख्या डिसिप्लिनच्या म्हणजे जनरली म्युझिकची क्षेत्रात असतात की काही लोक असतात पण त्यांना तेवढं त्या गुरूं थ्रू जावं लागतं. मग तसं माझी व्याख्या होती, पण कदाचित सॉरी कंटिन्यू तुम्ही. नाही असू शकतं. मी म्हणत नाहीये की इट्स अ रिप्लेसमेंट. तुम्हाला काम करावंच लागतं. तुम्ही कशी मेहनत घेता, काय घेता ती वेगळी गोष्ट. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मेहनत घ्यायची. आणि तुमच्या आयुष्यात असा पॉइंट यायला लागतो की जेव्हा तुम्हाला वाटतं की आता हा डिसिप्लिन आपल्या आयुष्यात आली पाहिजे. आपण डिसिप्लिन पूर्वी काय करायचं, डिसिप्लिन फर्स्ट करायचं की तुम्ही हे करा. पण आता बदललंय, जगणं बदललंय लोकांचं. मला फार ऑर्गॅनिकली व्हायला पाहिजे.
मला आता सध्या मी ज्या फेजमध्ये त्याच्यात असं वाटतं की ह्या गोष्टी ऑर्गॅनिकली घडल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी ऍटमॉस्फिअर, कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर असलं पाहिजे. अपसुक होतं. स्वानंद किरकिरेला तुम्ही ओळखत असाल, तुम्ही नाव ऐकलं असेल. तो त्याच्या घरी गाणं आहे, तोही माझा क्लासमेट आहे. त्याच्या घरी गाणं आहे, त्याचे आई वडील दोघंही गातात, ते कुमारजींचे शिष्य आहेत होते. तो इंदोरला राहायचा, देवासला ते लोक विकेंडला जायचे आणि आई वडील कंटिन्युअसली गाणं शिकायचे. कुमारजी त्याला म्हणायचे गाणं गायला बस, तर हा पळून जायचा पाणीपुरी खायला. हा कधी शिकला नाही गाणं, पण आज त्याच्या गाणं त्याच्या म्हणजे काय म्हणतात तुम्ही बघता, ते गातो, लिहितो, सगळं करतो. तर म्हणजे मला म्हणायचं की काय आपण म्हणू या गोष्टीला, म्हणजे ते गाणं आलं ना त्याला काही, त्याला तर शकुंतलाबाई नगरकर तुम्ही ऐकलं असेल, मी त्यांच्याबरोबर संगीत बरे नावाचा एक कार्यक्रम केला, तो भूषण कोरगावकर आणि सावित्री मेधा अतुल ते करतात. तर तेव्हा मला त्यांच्या बरोबर गप्पा मारता आल्या. तर तेव्हा ते म्हणजे आम्ही लहानपणापासून हे बघतोय, तर आम्हाला काय असं वेगळं करावं नाही लागत, ते होतं आमच्याकडनं. लहानपणी आम्ही केली प्रॅक्टिस, नाही असं नाही. आय एम नॉट डिमिनिंग प्रॅक्टिस, आय एम नॉट डिमिनिंग डिसिप्लिन. कथकली ऍक्टर्स 14 वर्ष रियाज करताना हे मिळतं, पण ते तुमच्या तब्येतीवर आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय पद्धतीचं काम करायचंय, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुम्हाला ते खरंच काय म्हणतात ते इज इट युअर कॉलिंग, ह्याच्यावरती खूप अवलंबून आहे. समजा मला अत्यंत अशा पद्धतीच्या गोष्टी सांगायच्या ज्याच्यात इतका रियाज कदाचित गरजेचाच नाहीये, तर का करायचा? मला कथकली परफॉर्म करायचं असेल तर मला तेवढा रियाज करावा लागणार नक्कीच. मला क्लासिकल गाणं करायला लागेल तर मला कदाचित तेवढा रियाज करावा लागणार. पण मला अशी एखादी सहज गोष्ट करायची असेल, कदाचित मला तितक्या रियाजाची गरज नसेल त्याच्यासाठी. तुम्हाला काय हवंय ह्याच्यावरती अवलंबून. इनफॅक्ट मानसी जोशी आणि नमित दास हे दोघं पण असे शिकलेले म्हणजे गायक नाहीयेत, पण किती सहजपणे गाऊ शकतात आणि सुंदर वाटतं. आता नमितचं घरी गाणं आहे ना, त्याचे वडील चंदन दास मोठे सिंगर आहेत, गझल गायक आहेत, आई त्याची गाणं गाते. तर तेच म्हणजे घरीच लहानपणापासून गाणं ऐकल्यावरती तुम्ही तसंच, जसं आपण भाषा उचलतो ना, आपल्या आई वडिलांची भाषा आपण उचलतो. समजा तुम्ही वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते, तुम्ही कुठे आहात, काय आहात, त्याप्रमाणे आपली भाषा असते. आपण मुंबईतली लोक वेगळी भाषा बोलतो, पुण्यात गेला तर वेगळी भाषा ऐकायला मिळते, आमच्या सोनाळ्याला आल्या तर वेगळी भाषा ऐकायला मिळते. तर त्यामुळे तसंच आहे ते. तुम्ही काय तुमच्या म्हणजे तुम्ही कुठल्या घरी आणि कुठल्या आजूबाजूला तुमच्या काय आहे त्यानुसार तुम्ही काय म्हणतात तुमचे म्हणजे तुम्ही शिकता जे काही आजूबाजूला असतं ते. पण मग इज इट फेअर टू, म्हणजे मी थोडंसं पोलरायझिंग वाक्य करतोय पण कदाचित खरं पण होऊ शकतं, पुढे क्वेश्चनेबल आहे की आर्टमध्ये नेचर आणि नर्चरचा जो बॅलन्स असतो, तर नर्चरकडे जास्ती असू शकतो असं वाटतं का नाही, इक्वल आहे? नेचर म्हणजे तुम्हाला म्हणायचं नॅचरल, एक स्वाभाविक तुमच्याकडे असतं आणि एक तुमच्या सत्संगमधून. नाही, आय बिलीव्ह इन नर्चरिंग. कारण काय नॅचरली असं काही असतं असं मला वाटत नाही. माझ्यात काहीतरी इंट्रिन्सिकली मी ऍक्ट्रेस होते वगैरे असं काही मला वाटत नाही. माझ्या आजूबाजूला ते असेल वातावरण तर मी आपसुक ते फॉलो करते. त्यामुळे कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर हे फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला शाळांमध्ये तुम्हाला मुलांच्या लहानपणातच त्यांना वाचायला, लिहायला, एक्सप्रेस करायला, संगीत, नृत्य, नाटक, कला, साहित्य, विज्ञान हे सगळं तुम्ही प्रोव्हाइड केलं तर मूल आपल्या आपण एका लेवलला येईल आणि मग तो त्याच्यातनं चूज करू शकेल की मला हे ह्याच्यातनं हवं आहे. एका मिनिमम लेवलचं कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर तुम्हाला शाळांमध्ये, घरांमध्ये आणि समाजामध्ये प्रोव्हाइड केलं पाहिजे. ज्यांच्या घरी अवेलेबल असू शकतं चांगलंच आहे, जे आई वडील अफोर्ड करू शकतात. पण ज्या व्यक्ती अफोर्ड नाही करू शकत, जे समाज अफोर्ड नाही करू शकत, त्यांना हे सगळं कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर प्रोव्हाइड करणं हे सरकारचं काम आहे, हे समाजाचं काम आहे. आणि तरच तुम्हाला एका पद्धतीचं साहित्य
साहित्य, एका पद्धतीचं कला, एका पद्धतीची कला, म्हणजे एका स्टँडर्डची कला तुमच्या समाजात रुजेल आणि आवडेल किंवा ते मूल सिलेक्ट करेल. पण कंड्युसिव्ह अटमॉस्फिअर इज द वर्ड, नर्चरिंग इज द वर्ड. नॅचरली कोणतरी बॉर्न ऍक्टर, बॉर्न सिंगर ह्याच्यात मी नाही विश्वास ठेवत. हा, अजिबातच नाही. इट्स अ नाईस सेगवे टू द म्हणजे सेकंड लास्ट क्वेश्चन, की तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत गोष्टरंग आणि क्वेस्ट, मला थोडंसं त्याच्याबद्दल पण माहिती हवी होती, म्हणजे ती डॉक्युमेंट करायची होती. आणि मग बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स विथ NSD आणि ही जी काही इन्साइट डेव्हलप झाली ओव्हर द इयर्स ऑफ वर्किंग, त्याप्रमाणे मग तुम्ही कुठल्या पद्धतीचं शिक्षण किंवा कुठल्या पद्धतीने ते कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतायत, म्हणजे गोष्टरंग आणि क्वेस्ट हे दोन्ही प्रोजेक्ट? हो, बेसिकली काय झालं की क्वेस्ट कडे आकर्षित होण्याचं कारणच हे होतं की हे लक्षात आलं की एज्युकेशन फार महत्वाचं आहे आयुष्यात. कारण काय, मी असं म्हटलं की मला एज्युकेशन माझ्याकडे नसतं NSD सारखं, तर मला नाही वाटत मी कधी एक ऍज अ पर्सन माझी ग्रोथ झाली असती. मी ऍक्टर वगैरे दुसरी बाजू आहे त्याची. पण मला असं वाटतं मी माझ्या शाळेत माझा पुनर्जन्म म्हणते मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. कारण का त्याआधी मी कधीच माझ्या आयुष्याचा, फिलॉसॉफीचा, पॉलिटिक्सचा, सोशो इकॉनॉमिक गोष्टींचा असा विचार केलेला नव्हता. मला वेगळ्या डेफिनेशन्स मिळाल्या NSD मध्ये माझ्या जगण्याच्या बाबतीतल्या. आणि मला वाटलं हे मला एज्युकेशनमुळे मिळालेलं आहे. हे पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचं एज्युकेशन मला माझ्या देशाच्या सरकारने दिलं. मला स्कॉलरशिप होती. मला माझ्या आईवडिलांनी परवानगी दिली नव्हती हे शिक्षण घेण्यासाठी. मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन हे शिक्षण घेऊ शकले कारण की मला स्कॉलरशिप होती. तर हे सगळं आज मला रिअलाइज होतं की हे किती व्हॅल्युएबल आहे. म्हणजे जेव्हा मी मोठी झाले तेव्हा मला रिअलाइज झालं आणि मला लक्षात आलं की आपल्याला हे जे प्रिव्हिलेज मिळालं आहे ते आपण शेअर केलं पाहिजे. आपण हे दिलं पाहिजे. आपण नुसता त्याचा फायदा घेऊन मी सिरियल केल्या, मी वेब सिरीज केल्या, मी नाटक केलं, मी सिनेमा केला हे म्हणून चालणार नाही. निदान त्याचं काहीतरी आपण त्या सिस्टम मध्ये जाऊ शकत नाही, आपण काही त्या सिस्टमचा भाग होऊ शकत नाही, सरकारी सिस्टमचा, पण निदान आपल्या लेवलवर आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकतो का? आपण जसे प्रिव्हिलेज आहोत आज आपल्याला जे सुख उपभोगायला मिळतं ऍज अ ह्युमन बिईंग, की मला आनंद होतोय आज मी जे आहे, मी जो विचार करू शकते, मी जे वाचते, जे बघतेय, तर तसा आनंद मला निदान काही लोकांपर्यंत देता येईल का हा आनंद? आणि माझं कर्तव्यच आहे. म्हणजे मला देता येईल का नाही हा प्रश्नच नाहीये, माझं कर्तव्यच आहे. मी टॅक्स पेअरच्या पैशातनं शिकले, त्यामुळे मला हे म्हणजे इट्स माय ड्युटी की मी परत हे करीन समाजाला. तर क्वेस्ट वॉज अ गुड अपॉर्च्युनिटी. त्यामुळे क्वेस्टमध्ये काम करताना लक्षात आलं की आपण टीचर्सना एम्पॉवर करू शकतो. नाटकाच्या मार्फत आपण त्यांना एक एक्सप्रेशन देऊ शकतो. ज्या पद्धतीने ते धडा शिकवतात, ज्या पद्धतीने ते व्हिज्युअलाइज करतात, ज्या पद्धतीने ते बॉडी लँग्वेज, त्यांचा आवाज वापरतात, ते सगळ्याचा कदाचित त्यांना फायदा होईल. असं करत करत गोष्ट ह्याच्यात आहे. ओके. आणि मग तिकडे कशा पद्धतीचं ते वातावरण क्रिएट करण्याची काय प्रोसेस असते, म्हणजे थोडंसं डिटेल सांगता आलं तर? हो. गोष्टरंग ऍक्च्युली सुरू झालं ह्याच कारणास्तव की आम्हाला लक्षात आलं की परफॉर्मन्स ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर हे फार महत्वाचं आहे. कारण काय, आपण ज्या मुलांबरोबर काम करतो, आम्ही सोनाळ्यात आमचा बेस आहे. सोनाळा हे वाडा तालुक्यात एक गाव आहे आणि पालघर जिल्ह्यातल्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. आणि महाराष्ट्रातल्या इतरही काही ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये आणि आदिवासी भागांमध्ये काम करतो. तर मुलांमध्ये ज्या गव्हर्नमेंट स्कूल्स असतात, आश्रमशाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, तिथे आम्ही पुस्तकं नेण्याचं काम करतो. पुस्तकं न्यायची आणि त्याच्यातल्या काही गोष्टी निवडायच्या आणि त्या परफॉर्म करायच्या. आणि त्या परफॉर्मन्समुळे त्यांना हे लक्षात येऊ शकतं की काय, की अरे ही गोष्ट इतकी मजेदार आहे, ह्याच्यात अशी पात्र आहेत, ती पात्र असं बोलतात, मग हीच गोष्ट समजा या पुस्तकात असेल तर आपल्याला ही वाचायला आवडेल का, हे एक्सप्लोअर करायसाठी एक खूप काय म्हणतात खूप छोटा प्रयत्न आहे हा.
पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इन अ चाइल्ड्स एज्युकेशन टू परफॉर्म लिटरेचर. कारण काय, त्याच्यामुळे त्याला जे एक पुस्तकात एक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये लिहिलेलं असतं ना, त्याच्याबद्दल व्हिज्युअलाइज करायला मदत होते. आणि तो शब्दांकडे, ज्या कल्चरमध्ये रिडिंग रायटिंग नाहीये, ज्या घरांमध्ये पुस्तकं नाहीयेत, ज्यांना लिखाण वाचन हे अत्यंत कंटाळवाणं आहे की काय, असं अशी वेळ येते त्यांच्या आयुष्यात. कारण की ती भाषा त्यांची नाहीये, ते भाषा वेगळी बोलत असतात घरी आणि पुस्तकातली भाषा अत्यंत वेगळी असते. तर त्यामुळे त्यांना तो ब्रिज फार गरजेचा असतो, त्यांचा ते हँड होल्डिंग फार गरजेचं असतं. जे आपण मगाशी म्हटलं नर्चरिंग, तुम्हाला कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर तयार करायला लागेल तर मूल वाचणार आहे, तर मूल लिहिणार आहे. तुम्ही ते ऍटमॉस्फिअरच नाही डेव्हलप केलं आजूबाजूला, तर ते मूल वाचेल कसं, लिहिल कसं, ते एक्झाम मध्ये मार्क कसं मिळेल, आणि कसं कसं कॉम्पिट करेल ते गावातलं मूल ज्याच्या घरी एक पुस्तक येत नाही, एक न्यूजपेपर येत नाही, आणि कसं ते तुमच्या शहरातल्या मुलांबरोबर कॉम्पिट करणार जिथे हजारो पुस्तकं, हजारो लिटरेचर वेगवेगळ्या रूपात अवेलेबल आहे. आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये आला तर तुम्हाला एक होर्डिंग दिसणार नाही, एक पॅम्फलेट दिसणार नाही, तर कसं त्या मुलाने कॉम्पिट करायचं. त्यामुळे तुम्हाला गरजेचं आहे की त्या मुलांना प्रोव्हाइड करणं कंड्युसिव्ह. नुसतं शाळेत घालून चालणार नाही आपल्याला, नुसतं हे म्हणून चालणार नाही की रिझर्वेशन नको. रिझर्वेशन गरजेचं आहे. ती मुलं एवढं आईवज घेऊन नाही आली आहेत पिढ्यानपिढ्या. त्यांची पहिली जनरेशन आहे जी शाळेत जाते, त्यांचे आई वडील शिकलेले नाहीयेत, त्यांच्या घरी पुस्तकं नाहीयेत, त्यांना त्यांची भाषा वेगळी आहे. आणि आपण खूप प्रिव्हिलेज कम्युनिटीज मधून आलेलो. आपल्याला माझ्या आजूबाजू काय म्हणतो, आम्ही प्रिव्हिलेज आहोत, आम्ही प्रिव्हिलेज आहोत, असं कसं म्हणतात, आमच्या घरी हे होतं. आपल्याला माहितीच नाही आपलं काय प्रिव्हिलेज आहे. मी हे इतकं बोलतेय, माझं प्रिव्हिलेज आहे, मला व्हॉइस आहे. आदिवासींना आवाज नाहीये, आदिवासींचे शब्दच पोचत नाहीत आपल्यापर्यंत. आदिवासी काय, सगळ्या अनेक जाती जमातींचे. तर त्यामुळे खूप विदारक अवस्था आहे. आपल्याला कल्पना नाहीये, आपण दाबलेले आहेत आवाज, पिढ्यानपिढ्या दाबलेले आवाज आहेत. त्यांना आवाज द्यायचा असेल, त्यांना कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर देणं ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक एका माणसाने एक जबाबदारी घेतली ना, तर आपल्या देशाचा प्रत्येक प्रॉब्लेम, आपण सरकारवरती अवलंबून राहणं वगैरे, मला माहिती आहे हे सगळं पॉलिसी लेव्हलला व्हायला पाहिजे, मला अगदी कल्पना आहे. एक इंडिव्हिज्युअल काहीही करू शकत नाही, पण निदान आपल्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी तरी आपण हे करायला पाहिजे. आणि आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मला वाटतं. म्हणजे याच्यात काहीच मी कन्सेशन नाही घेऊ इच्छित त्याच्यात की मी करायची गरज नाहीये. नाही, मी टॅक्स भरते म्हणून मी करायची गरज नाही. तुम्ही टॅक्स नुसते भरत नाही, तुम्ही खूप पिढ्यानपिढ्या प्रिव्हिलेजेस घेतलेले आहात, त्यामुळे तुम्हाला तुमचं हे कर्तव्यच आहे. आणि रिझर्वेशन इज नेसेसरी इन लाईफ, स्कॉलरशिप्स आर नेसेसरी इन लाईफ, government colleges, postgraduate colleges, universities which allow the people from lower economic strata to get free education is necessary. It is very necessary in our country. जेव्हा 70% जनता ही गरीब घरातनं, ही गरीब कम्युनिटी मधनं आलेली आहे. व्हेरी इन्स्पायरिंग ऍक्च्युली मला. कारण तुम्ही जेव्हा बोललात ना की तुम्ही वाचून दाखवत असाल आणि ती स्टोरी मधनं त्या मुलं इन्स्पायर होत असतील, तर त्या मुलांना कदाचित किती पॉसिबिलिटीज आहेत याचं एक ऍटलिस्ट झलक तर मिळतच असेल. कारण मी स्वतः म्हणजे थोडासा प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड मधून असताना मी जेव्हा, आणि माझं असं मराठी वाचन काही असं फारसं नाहीये, म्हणजे वाचनच कमी आहे. ओव्हरऑल ऑडिओ मी खूप ऐकतो. पण मी आता रिसेंटली अतुल पेठेंचं त्यांनी एक आर्किटेक्टवर पुस्तक आहे, आर्किटेक्चरवर, तर ते त्यांनी त्यांचं वाचन केलेलं. आणि म्हणजे एवढं साहित्य ऐकून सुद्धा त्या माणसाने जर सांगितलं तर पुस्तक एवढं सुंदर असू शकतं, आणि नुसतं नरेशन मध्येच एवढी पॉसिबिलिटी असू शकते, हे या एवढ्या बॅकग्राऊंडच्या माणसाला पण एकदम भारी वाटतं. तर त्या मुलाला तर छोटासा नज पण खूप खूप इम्पॅक्ट आणेल याची. हो, खूप खूप महत्वाचं आहे. मुलं पुस्तकांकडे अट्रॅक्ट होतात, नाटक पाहिल्यानंतर पुस्तक मागतात, सगळे मिळून वाचतात. त्यांना पुस्तक हात लावायला मिळत नाही. अशी पुस्तकं ग्लॉसी कलरफुल बुक्स त्यांना मिळत नाहीत. आपल्यासाठी क्रेयॉन आणि पेपर्स हे किती नॉर्मल आहे शहरातल्या मुलांसाठी. स्केच पेन पडलेले असतात, एवढं साहित्य असतं.
तिकडे एक कागद मिळणं मुलांना एवढा आनंद होतो, एक कागद मिळाला, चित्र काढायला मिळाली तर, आणि तुला हवं ते काढ हे सांगितलं तर ते इतके खुश असतात. मग असं कधी कोणी सांगितलेलंच नाहीये. वा. मध्ये आपण जाऊन बघितलं तर जिथे तिथेच म्हणजे मी तर म्हटलं मी ह्या शाळेत असतो, मी चांगल्या शाळेत जाऊन कधी शिकले नाही, तर ह्या शाळेत जाऊन तुम्ही काहीच शिकले नसते. हो, खूप म्हणून म्हटलं की आपण आपल्याला कल्पनाच नाही आहे की एका गावात की गावाच्या पेक्षा सुद्धा एका अत्यंत दुर्गम ठिकाणी मुलं कशी शिकतायत. आणि सरकारने सिस्टम केली जी आहे, जिल्हा परिषद शाळा प्रत्येक किलोमीटर वरती असणं, ही खूप मोठी, म्हणजे राईट टू एज्युकेशनमुळे मुलांना एवढं मोठं शस्त्र मिळालं आहे. आणि राईट टू एज्युकेशन आणि मिड डे मील हे अत्यंत आवश्यक आहे मुलांसाठी. ते जेवायला येतात पण त्यानिमित्ताने ते शिकतात, त्यांना पोषणही मिळतं, त्यांना शिकायलाही मिळतं. सरकारचा खूप मोठा रोल आहे. हे सगळं प्रायव्हेटायझेशन करून चालणार नाही आपल्याला आपल्यासारख्या देशात. हे खूप महत्वाचं आपण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट ऑर्गनायझेशन चालवू शकत नाही. पैसे समजा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन दिलं तर तेवढे पैसे देण्याची ताकद नाही मुलांची. मुलं रस्त्यावर येतील आणि त्याचा काय म्हणतात, खूप मोठं नुकसान आपल्यालाच होणार आहे, जे प्रिव्हिलेज कम्युनिटीज आहेत. कारण काय, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढणार, त्याच्यामुळे मुलं शिकणार नाहीत, स्किल्ड तुम्हाला लोक मिळणार नाहीत, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढणार, विफलता वाढणार, जी ऑलरेडी वाढली आहे, नैराश्य वाढलेलं आहे ग्रामीण भागांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात. तर खूप खूप भयानक सिच्युएशन निर्माण होईल. म्हणजे एकदा मी असंच म्हणलो होतो, काय एक वर्षा संसरबुद्धे म्हणून पुण्यातल्या टीचर, मोठ्या एज्युकेशनिस्ट आहेत, तर त्यांना मी म्हटलं, अहो वर्षाताई मला खूप काळजी वाटते, एवढ्या या मोठ्या एवढी मुलं ती काय खरं तर शिकतायत, त्यांना मिळतंय का क्वालिटी एज्युकेशन. तर त्या म्हटल्या, निदान ते त्या शाळेत तरी आहेत, नाही तर रस्त्यावर असतील. इमॅजिन करा काय. तर त्यामुळे तुम्हाला किती लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना किती हँड होल्डिंग केलं पाहिजे, त्यांना केवढं आपण साहित्य आणि मटेरियल हे सगळं दिलं पाहिजे, म्हणजे क्वालिटेटिव्हली क्वांटिटेटिव्हली, तर कुठेतरी एखादं मूल काहीतरी म्हणजे इन्स्पायर होऊन काहीतरी मोठ्या पदावर जाईल आणि मग तो कदाचित चेंज आणेल त्या पूर्ण कम्युनिटीसाठी. आणि मोठ्या पदावर काय, चांगला मनुष्य झालं तरी म्हणजे खूप झालं असं. आता मी सिस्टम लेवलवरती म्हणते, म्हणजे त्या कम्युनिटीसाठी पर्टिक्युलर. कारण की आज जेव्हा आपण बघतो वेगवेगळ्या कम्युनिटीजचं रेप्रेझेंटेशन आहे, त्याचं कारण गेले 60 वर्ष हे काम झालंय म्हणून. नाही तर आज त्या लोकांना रेप्रेझेंटेशन नसतं. आज मुलींचं, बायकांचं एवढं रेप्रेझेंटेशन दिसतं आपल्याला. कारण काय, 1850 साली त्या सावित्रीबाईंनी लोकांनी दगड मारल्यानंतरही, शेण फेकल्यानंतरही शाळा चालवली. म्हणून आज मी तुमच्याशी बोलू शकते इथे. तर कदाचित मी आज कुठेतरी काय माहिती काय करत असते. नाही, मी पण इनफॅक्ट म्हणजे मी जरा पुलंचा थोडासा फॅन असल्यामुळे, पुलंचं पण एक वाक्य एका भाषणात ते बोलतात की कुठली अशी तरुणी एकदम जोरजोरात सायकलवर जाताना दिसली तर मला असं तिला थांबवून विचारावं वाटतं की बाबा, हे तुला जे स्वातंत्र्य मिळाले याच्यासाठी कुठेतरी सावित्रीबाई फुलेंनी दगड खाल्लेत. म्हणजे ते एक वाक्य मी ऐकलेलं आणि त्याच्यानंतर म्हणजे आय बीन जस्ट थिंकिंग अबाउट इट एव्हर. हो, नाही अगदीच. आणि त्यामुळे इट इज व्हेरी व्हॅल्युएबल. आणि मला त्याचा फार आनंद होतो की म्हणजे मी जेव्हा गावांमध्ये काम करते आणि मी एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावरती त्याला हसताना पाहते, एखादं गाणं ऐकताना किंवा गाणं म्हणताना किंवा एखादं नाटक बघताना, तर मला खूप म्हणजे इतका मोठा आनंद मला अगदी कुठल्या रिव्ह्यू मध्ये माझं नाव आलं तरी होत नाही, जो मला आनंद आमच्या एखाद्या आदिवासी पाड्यातल्या मुलाला किंवा मुलीला नाटक बघताना तो जेव्हा हसतो हे बघून मिळतो. आपण कन्क्लूड करूया लास्ट क्वेश्चनवर. गरज नाहीये, पण तुम्ही एवढे चांगले चांगले पॉइंट सगळे जोडले, तर इफ आय हॅव टू जस्ट समराइज, आणि मी तुम्हाला असं लाईक समजा मिनिस्टर ऑफ थिएटर आहात तुम्ही समजा, तर व्हॉट आर द 3 or 4 मे बी थिंग्स दॅट यू विल इम्प्लिमेंट इन एज्युकेशन थ्रू थिएटर ऑर थ्रू ट्रेनिंग ऑफ थिएटर, असं दोघांची जर
सांगड घालून काही एक उपक्रम बनवायचा असेल, त्याच्यासाठी मे बी 2-3 बुलेट पॉइंट्स अँड देन विल कन्क्लूड. म्हणजे मी समजा असेल थिएटरचे मिनिस्टर, जे मी कधीच होणार नाही, पण तरी मी असले तर मी हेच करीन की मी जे आता करते आहे की टू एम्पावर यंग ऍक्टर्स, म्हणजे स्कॉलरशिप देणे, त्यांना फेलोशिप देणे, सो दॅट दे कॅन टेक अप थिएटर एज देअर करिअर, आणि इन टर्न त्यांनी लहान मुलांना शिकवणे, नाटक शिकवणे, नाटकाचे परफॉर्मन्सेस करून घेणे त्यांच्याकडनं. हे नक्कीच मी, हे 2 गोष्टी नक्कीच करीन मी. आणि ऑल्सो थिएटर फॉर टीचर्स, जनरल टीचर्स, म्हणजे सगळ्या ज्या आपले वेगवेगळे विषय शिकवणारे टीचर्स आहेत त्यांच्यासाठी थिएटर ट्रेनिंग नक्की मी हे करीन. कारण काय त्याच्यामुळे खूप मुलं एम्पावर होतील वेगवेगळ्या दृष्टीने. कारण काय थिएटर हे अशी कला आहे, हे असं परफॉर्मिंग आर्ट आहे ज्याच्यात तुमचं बॉडी, माइंड, व्हॉइस हा एकत्रितपणे काम करतो. तर त्यामुळे कोऑर्डिनेशन जे आहे बुद्धीचं, मनाचं, शरीराचं आणि तुम्ही जे बोलताय त्याचं, ह्याचा खूप उत्तम काय म्हणतात ना वापर होतो त्या माध्यमाचा, शरीर ह्या माध्यमाचा, तुम्हाला जे सांगायचंय त्याच्यासाठी. आणि मी हे जे काही आज बोलू शकते, मी हे जे काही आज विचार करू शकते, त्याचे युनिसन, त्याचा एक जो कोहरन्स आहे तो मला नाटकामुळे मिळालेला आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की प्रत्येक मुलाला हा आनंद मिळाला पाहिजे आपल्या जगातल्या. त्यामुळे टीचर्सना आपण समजा एम्पावर केलं थिएटर सारख्या माध्यमाने, तर ते नक्कीच त्याचा वापर उत्तमरित्या करू शकतील आणि ते त्यांच्या मुलांपर्यंत, त्यांच्या स्टुडंट्स पर्यंत ते येतील. आणि यंग थिएटर आर्टिस्टना मदत करणं गरजेचं आहे. त्यांनी थिएटर करावं अशी आपली इच्छा असेल तर लगेच सिरियलकडे वळतात वगैरे, असं आपण हे करून, म्हणजे ब्लेम न करता आपण त्यांना काय प्रोव्हाइड करतोय. जसं गोष्टरंगमध्ये आज गोष्टरंग फेलोशिप प्रोग्राम मध्ये दरवर्षी 5 यंग ऍक्टर्स निवडलं जातं आणि त्यांना 1 वर्ष 18,000 दर महिन्यांना फेलोशिप दिली जाते, जेणेकरून ते थिएटर असं माध्यम वापरून मुलांपर्यंत गोष्टी पोचवतील आणि ऍप्लिकेशन ऑफ थिएटर काय आहे, म्हणजे त्यांना जास्त फोकस मिळेल, त्यांना एक काम करण्याची संधी मिळेल आणि त्याचा उपयोग लहान मुलांनाही होईल. असं काहीतरी एक जो प्रोग्राम असतो जो यंग थिएटर आर्टिस्टना एक फोकस देईल, त्यांना एक थोडे इकॉनॉमिक हेल्प मिळेल त्याच्यामुळे, असं एक काहीतरी मी नक्की म्हणजे करीन समजा मी मिनिस्टर झाली थिएटरची तर. आणि तिसरी गोष्ट मी म्हटलं जसं मुलांना नाटक लहानपणापासून नक्कीच मी शाळेत इंट्रोड्यूस करीन, कारण की त्याच्यामुळे मला माहितीये माझं आयुष्य बदललं, मला खूप आनंद मिळाला आणि मला जगण्याची मजा कळली. त्यामुळे मी नक्कीच ते कंपल्सरी करीन असं मी नाही म्हणणार, कारण मला कंपल्सरी हा शब्दच आवडत नाही, पण नक्की तो ऑप्शन असेल मुलांना करण्याचा. सुंदर सुंदर सुंदर. मी खूपच इन्स्पायर झालोय आणि आय थिंक विल कन्क्लूड ऑन दिस नोट. खूपच काय म्हणतात त्याला, मजा पण आली आणि खूप शिकायला पण मिळालं. थँक्स अ लॉट गीतांजली फॉर गिव्हिंग युअर टाइम. थँक्यू केदार, थँक्यू व्हेरी मच. मला तू हा चान्स दिलास माझे विचार मांडण्यासाठी आणि तुझ्या या पॉडकास्टला खूप खूप शुभेच्छा. आणि मला आवडेल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे ऐकायला, किंवा येत असतील लिहून प्रतिक्रिया तर नक्की मला कळव. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की कळवेन. इनफॅक्ट मराठी पॉडकास्टला थोडस चांगला प्रतिसाद मिळत आलाय आतापर्यंत. टिपिकली इंग्लिश मध्ये एपिसोड असतात, पण मराठीत जेव्हा मी ज्यांच्याबरोबर करतो त्यांना चांगला हे मिळतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. If you have enjoyed listening to this one, please do check out episode number 13 with Geetanjali's husband Atul Kulkarni. Excuse me for my naive questions then and also the production quality. मी नुकताच पॉडकास्टिंग या क्षेत्रात आलेलो आणि म्हणजे अतुल सरांनी मला वेळ दिला आणि काही एकदम म्हणजे असे क्षुल्लक प्रश्न होते त्यावेळेसाठी माझ्यासाठी, पण त्यांनी एकदम जेन्युइनली ते चांगले उत्तरं दिली. त्याच्याबद्दल आज त्यांना मी परत एक थँक्स म्हणतो. आणि स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट एपिसोड.
And that's it from today's Gyan session. Catch us on iTunes, Saavn, Stitcher or any podcasting app you use. Do rate us on iTunes and follow us on Twitter, Facebook and Instagram. Stay tuned for more Gyan on audiogyan.com. Till then, bye. Hello! It's been a great week on the IVM Podcast Network. On This Round is on Me, Gauri is joined by Shweta Nanda. They talk about the financial independence and how it is to be a woman entrepreneur. On Anish Thing, Anish welcomes ultra-marathon runner Shivani Gharat. Shivani shares her journey of how she ran her first marathon, the mindset of a runner, and what it actually takes to run a full marathon. On Cock and Bull, Cyrus, Naveen, Akash and Shreyas talk about the Korean band BTS serving in the military and its repercussions. On Think Fast, Varun and Suchita discuss Wing Greens and their latest acquisitions and about the Indian sexual wellness market. And on Shunya One, Sheila Datya is joined by Dinika Bhatia, CEO and founder of Nuttigritties. They talk about coming from a business family and Dinika's journey in creating healthy and guilt-free snacking. Once again, don't forget to visit our merch store on ivmpodcast.com. We have some exciting new merch out there for you. Also, do follow us on social media. We are IVM Podcasts on Twitter, Facebook, Instagram and LinkedIn. And do remember to spread the word about these shows and any other shows you might be listening to. Appreciate them, rate them and review them wherever you are listening to them. You can also check out all our other shows on youtube.com/IVM Podcasts. And finally, we would like to thank our sponsors this week. Volvo XC40 Recharge, Bumble, Heads Up for Tails, Kotak Privy League Program and HDFC Mutual Fund. Thanks guys, without you this would not be possible. Do you often find yourself surrounded by conversations about Web3, blockchain, NFTs, DAOs? What are these terms and how do they affect our future on the internet? So many questions, but don't worry, we've got answers to all your questions. Hi, I'm Eklavya Bhattacharya, and on our show Future Proofing, we try to decode the impact of these future technologies on various industries with experts and tech enthusiasts. Tune into new episodes coming out every Thursday on the IVM Podcast app and the website, or wherever you get your podcasts from.